घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना आजपासून पास शिवाय नो एंट्री। आजपासून नातेवाईकांना पास सक्ती। मूलभूत सोयी सुविधांसाठी आदिवासी पारधी समाजाचं बोदवड तहसील कार्यालयावर मोर्चा। सरकारचं लक्ष नसल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक। कटंगी प्रकल्पात आढळला बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह। घातपाताचा पोलिसांना संशय। अधिकचा तपास सुरू। बौद्ध समाजात उमेदवारी न दिल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकणार। सर्वपक्षीय बौद्ध समाजाचा इशारा। साताऱ्यात दहशत माजवणाऱ्या बकासूर टोळीतील गुंडांची धिंड। दहशत माजवणाऱ्या आरोपींवर पोलिसांचा चाप। बांगलादेशात कांदा निर्यात करण्यास केंद्र शासनाची परवानगी। निर्यात शासकीय कंपनीमार्फत होणार असल्यानं कांदा व्यापारी नाराज। पोषण आहार नसल्यानं विद्यार्थ्यांची शाळेला दांडी। मुख्याध्यापकावर कारवाई होणार का याकडे लक्ष। संभाजीनगरमध्ये राज्यातील पहिला प्रयोग। ड्रेनेजचं पाणी पिण्यायोग्य केल्याचा पालिकेचा दावा। राज्यात मागील 2 महिन्यात 6 लाख मतदार वाढले। निवडणुकांपूर्वी आणखी 2 लाख मतदार वाढण्याची शक्यता। मनमाड मालेगावात थंडीचा जोर वाढला। निफाडचा पारा गेला 6.6 अंशांवर। द्राक्ष बागांवर परिणाम होण्याची शक्यता। बळीराजा हवालदिल। नागपुरात भीषण अपघाताचा थरार। भरधाव टिप्परनं विद्यार्थिनीला चिरडलं। 21 वर्षीय तरुणीच्या मृत्यूनं हळहळ। रस्ता ओलांडताना बिबट्याला वाहनाची जोरदार धडक। धडकेत बिबट्या गंभीर जखमी। बिबट्यावर उपचार सुरू। जालन्यात मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट। स्फोटात 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। अहमदनगरमध्ये गोळीबाराची घटना। 2 आरोपी फरार। पोलिसांकडून शोध सुरू। नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू निलंबन प्रकरण। निलंबनाला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार। ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचं संवर्धन। दापोलीतील समुद्र किनाऱ्यांवर संवर्धन मोहीम। तुळजाभवानी मातेचे अलंकार लंपास। 2.5 महिन्यानंतरही आरोपी फरार। नागरिकांनी व्यक्त केला संताप। अंबरनाथमधील शिवमंदिराची झीज थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू। पुरातत्व विभागाकडून कामाला सुरुवात।